माय बाई दिव्या, तू इथंच बसली आहे का हो बापा? इथंच बसली आहे का तू? आ अमाय मग इथं नाही तर का मी माणसात राहीन काय? बाई इथं नाही नाही तर का मी माणसात राहीन? काय सांग बरं तुम्हाला? भल्ली मुजऱ्या करतो बाबा, तू मुजऱ्या कराले. गाऊन आली तशी राहूनच नाही राहिली. हा शांत शांत लयच मुज्जा झाली बाई माय पोरगी. काजल सांग ना जरा असं केली समजून बापा. आज म्हटलं माय हळदी कुंकू करून घेतो माया घरचं, तर कायचं माय पोट्टी बिचारी चांगली राहतच नाही ना, चांगली राहिले. नुसतं घरात तिचा पायच नाही टिकत. इथं बसन तिथं बसन, नुसतं तिचा पायच नाही टिकत ना. माझ्या घरात कायच करावं ना काय नाही, तर कायचीच धुंदी चढली ना, कायची नाही तिले तर बापा. लागलं काय म्हणा तिले, खेळातलं पाणी काही सुद्धा नाही बाई. हो शहरातली हवा चांगली आहे त्यासाठी. पाठवून दे गंगा ताई, पाठवून द्या इले. हो माया विचार होऊन राहिला, तसंच विचार होऊन राहिला मायावाला. मला असं वाटते का इले डबल हाकलून द्या तिकडे. जाय तू हाय तेवढं शिक्षण करून घेतो अजून, जाय बरं. काय माय आई व बापा, मला खरंच तूच सांग, मला कामाची सवय आहे का? मला तूच सांग. मला कामाची काहीच सवय नाही आहे. मी तिकडे काम करू काय, रूमवर राहतो? माझ्या मैत्रिणी सगळं काम करून घे, मला आहे तर खाले भेटे, सगळ्या गोष्टी आहे तर भेटले ना. आता मला काम कसं येणार आहे आई? कसं येणार आहे म्हणजे तुला शिका लागन, तुला करा लागन. असं इथे तिथं बसल्यानं नाही होणार आहे. आज तू मायच्या घरी आहे, उद्या नवऱ्याच्या घरी राहशील. हा असं होईन काय? कमॉन आई, मला नवरा गिवरा नाही पाहिजे करून. मी पाहतो, मी माझ्या मनाचा नवरा करण. माया माया इशाऱ्यावर नाचणारा, माझ्या इशाऱ्यावर चालणारा नवरा करण मी आई. माय टेन्शन नको घेऊ तू, बरोबर होते मायावाला. पाय ना माय ऐकतच नाही, माय निव्वळ ऐकत नाही, नुसतं मुजऱ्या कराले. कशी व जाणार ते गंगा किती काम करते बापा. कोमल होती ते एवढं काम नाही करायला लागे त्या मायले. नाही खरंच ना, ते पोट्टी होती. ते माझ्या जीवावर बसली, गोष्ट खरी आहे. पण बिचारे मला तेव्हा नुसतं आराम 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 आराम, त्याच्याशिवाय माझ्या अंगाला एकही काम नव्हतं. स्वतःच्या अंगातले कपडे काढले तेच तर मला धुवा नाही लागे. तेच पोरगी सर्व करे. पण हे माया पोटची लेक असून माईचा काही सदार नाही ना, मला काही सदार नाही हिचा. आई तिचं नाव कायले काढून राहिली तू? नाही तिचं नाव कायले काढून राहिली मला सांग. मला एवढं सांग, मी वापस जाऊ तिले तू घरात आणतं काय? आण हेच तुझी पोरगी होय ना, आण तिले. अव काम काय पाहतो तू? काम आज नाही उद्या होऊनच जायन. पण आपल्या अंगाले जे कोणी आपल्या ब्लेम करते, आता झालंच ना. लोक काय म्हणते, गंगाच्या घरी राहिली, गंगा सोबत गेली म्हणून तिकडे पळाली. लोक अशी नाव बोट ठेवते आई. अव तिच्यापेक्षा तर मी काही पटीने पुरली व. मला काम नाही येत, पण अगावचे धंदे तर नाही येत ना मला. तर मुजरीनच गेली बाई दिव्या, घरी ये लवकर. आणि समोरचा हॉल जरा चांगला कर. हळदी कुकाले मी बायले बोलावलं, काजल आणि कमला दोघी जणी हळदी कुकाले जा. आणि काकी तू तिळगुळ खायला येजो. माय मी येऊ का तुम्हाला जरा कामात मदत करू लागेल? येऊ का ताई मी? जाऊ दे ना माय, काय येतो ही करते ना दिव्या. माय आई काकू येतो म्हणते एवढ्या अंगोलीनं. कोणती काकू म्हणते वाई अशी? कोणती भावजाई तिच्या जवले म्हणते अशी मी तुमच्या घरी काम करू लागेल येऊ का म्हणून? काकू तर आपली किती चांगली आहे. जा ना काकूला घेऊन, काकू तुला मदत करू लागते ना. जाय हो काकू तू. मी ना तर म्हटलं बाई ताईले का मी येतो, म्हटलं तुम्हाला काम करू लागाले. संग मग मी माईचं वाण घेऊन येतो. एका जागी आपण मस्त तयारी करू, एका जागी मस्त वाण करू. तुम्ही ज्या बायले बोलावलं त्या बायले मी वाण देऊन टाकन. नाही काय 17 जागी केल्यापेक्षा तुमच्या घरी मस्त जागा आहे. मस्त मी नऊवारी घालतो, तुम्ही नऊवारी घाला. आणि एका दिवशी वाण उरकावून टाकू आपण. बरं बापा ठीक आहे, मग घेऊन ये माय कमला. जोगी जावा देरा नाही, मग सोबत करू. लोकांच्या डोळ्यात खूपन मग जरा पाय माय किती चांगलं प्रेम आहे म्हणून बाई जावा देरा नाहीच. आणि जावा देरा नाही ना, सोबत वाण केलं, सोबत राहिलं तर चांगला संसार जात असते, चांगला परिवार एकोप्यानं टिकत असते, टोकावर जात असते परिवार. चल आपण भाव जाई देराने करू. जाऊ दे राणी. हो काकू बरोबर आहे. चला काकू मी पण, आणि काजल काकू तुम्ही पण आमच्या घरी चला. आणि उद्या तुमच्या घरी राहील ना वाण, तर आम्ही उद्या तुमच्या घरी तुमची हेल्प करू लागायला येऊ. ऐ माय तुमच्या घरचं वाण आहे ना, मी काय करू बापा? मी काय करू? मी मस्त नऊवारी साडी गिडी घालतो, मी मस्त मेकअप करतो. आणि तुमच्या घरी मग मी वाण घ्यायला येतो. आणि तुमच्या दोघी जाऊ दे राणी मला बोलावलं तर नाही बापा. आणि असं शिव का बापा तुमच्या घरी मी? अमाय नाही हो माय काजल, तुला कसं विसरणार आहे मी? चल ना, मी दिव्याला सांगतो ना कोणाकोणाच्या घरी जायचं आणि कोणाकोणाच्या घरी नाही, तर मग एका एकोप्यानं सगळ्या घराला सांगणं होऊन जाते. ते शांताबाई रश्मीले गिश्मीले सांगायचं नाही. गंगाताई नाही तर मी वाण नाही करत बाई तुमच्यासोबत. कसं आहे ना, मले म्हणजे असे मनानं चांगले लोक वाण घ्यायला आले तर वाण दिवशा वाटते. नाही तर अशा हिटलर लोकांना वाण दिवशा नाही वाटत मला. महागा मोलाचं वाण असते नाही काय, म्हणून मी सांगून राहिली. जर त्याला तुम्ही बोलवत असाल तर मग मी त्याला वाण नाही देत. नाही कोण बोलावते बापा, कोण नाही बोलावत. आई सांगून दे ना मग मला कोणाकोणाचे घर सांगायचे आहेत. मी आताच चालली जातो सांगाले. त्या आपल्या ज्या ओळखीच्या बाया आहे का नाही गावातल्या 10-15 घर, तिथं सांगून दे. काजल काकुले सोबत घेऊन जाय तू. काजल जाय जरा शिकीच्या सोबत, माझ्या ओळखीच्या बायाला सांगून दे जरा शिक. आताच काय जी थोड्या वेळानं जाईन ना. घरी जातो जरा पोटात टाकतो, आधार देतो पोटाले. आणि मग आम्ही दोघी जणी जातो मस्त मग घर सांगाले. तोपर्यंत इले रूम गिम साफ करून ठेव म्हणा. बरं तसं कर मग. चल व कमला चल बरं घरी जा. आई मी काजल काकू सोबत जातो, तिथून तिकडे जातो. मग हो हिंडतच राही ना माय, काय येतं तू घरी हिंडतच राही. काय आई आता मायच्याच घरी हिंडायला भेटते, काही हिंडू दे ना. हो हिंड बापा हिंड. चल व कमला चल. चल बाई आम्ही दोघी जाऊ दे राण्या, मस्त आम्ही हे करतो बापा, वाण करतो. आणि वाण करून लोकांना सांगतो का पा आम्ही जाऊ दे राण्या किती चांगला राहतो. आमच्यावानी कोणी राहते काय? आमच्यावानी जग राहून दाखवा बरं, असं आम्ही लोकांना सांगतो. अशी शिकवण देतो आम्ही. मग आमच्यासारख्या जाऊ दे राण्या कोणी आहे का आजच्या जमान्यात? कोणीच नाही. एवढी शांताबाई एवढी शहाणपणा दाखवते, तेच तिच्या जाऊ दे राण्या सोबत टिकली नाही आणि ते येऊन शहाणपणा दाखवते.
रश्मी काय व कल्ले काय निघालीच नाही का तू दुःखातून, त्या नवऱ्याच्या दुःखातून? नवऱ्याने जे गच्ची पिचकली त्या दुःखातून तू अजून बाहेर नाही निघाली काय? हे जर धरून बसशील ना तर तुला उद्याच मारा लागते. म्हणून सांगून राहिली, हे जे जुनं झालं ते सगळं विसरायचं. उद्याचा दिवस कसा निघते काय निघते हा विचार केल्यापेक्षा आणि वास्तविक मध्ये आपण काय जगत आहे याच्याबद्दल विचार करतो कल्ले. अमाय रश्मी बिचारे मी जातो व बापा. एंड्रिंग घेतो, नाहीतर एखाद्या विहिरीत उडी टाकतो, नाहीतर मी कुठं निघून चालले जातो. माय तंग झाली मी या दुनियाले. आता मायाकून काही स्वस्त नाही होत बापा, काही स्वस्त नाही होत. ह्या जीवनात ना नवरा कामाचा असते ना कोणी कामाचा असते. ह्या जीवनात फक्त न फक्त माणसाचा पैसा महत्वाचा आहे व माय. नाहीतर बापा सारं जीवन कुत्र्यापेक्षा बेकार आहे व माय. अमाय अशी नको बोलू हो बापा कल्ले, अशी नको बोलू व माय. गांडूपणा करत काय? गांडूळ आहे का तू? गांडूळ असाले असं नसते करत. हा फालतूचे विचार मनात आणू नको. आणि असे माराचे विचार तर बिलकुल नाही आणायचे. अरे हुड, दुसऱ्याले माराचे विचार मनात आणायचे जो आपल्याला त्रास देते, पण स्वतः माराचा विचार कधीच नाही करायचा. मी तुला सांगून राहिली. मी माझ्या नवऱ्याला एका दिवशी झपाझप 2-3 चापटा देऊन देतो, पण मी मनाला कधीच मजबूर नाही होत. सांगून राहिली तुले. आणि तू जर म्हटलं मी मरतो आणि अशीच जगू देतो, आपल्याला त्याच्यापासून त्रास आहे ना. आणि तो तर दुनियालाही चांगला नाही राहू दे. दुनियामुळे त्याच्यामुळे दुनियाला त्रास आहे. हा काही कामाचा इंसान नाहीये. घे एक चाकून घरातल्या घरात मारून टाक. दारू न मेला मातीत गाळून टाक. कोण काय म्हणणार आहे? अब जो माणूस आपल्या जीवाची कदर नाही करत, आपण त्याच्या जीवाची काय कदर करायची? आणि आपण आपल्याच जीवाची कदर करायची. आपण असा गांडूपणा नाही करायचा. मी मरतो कुठे निघून चालले जातं, याच्यात काही तथ्य नाही आहे. लेकराले काय वाऱ्यावर सोडतं काय तू? नाही वाऱ्यावर सोडतं काय म्हटलं लेकराले? लेकराच्या इकडे पाय नवऱ्याला मारून टाक. मी तर अशीच म्हणतो, साऱ्या लोकांना म्हणतो. माझ्या नवऱ्याला मला जास्त त्रास दिला तर मी नवऱ्याला मारून टाकतो बाई. हा मी हा विचार ठेवतो. हे मरण धरणं आपल्याला नाही पटत. अमाय नाही हो माय रश्मी, असं आपल्या ऐकून होते काय हो माय? अशी कामं आपण कधी केली नाही आहे बापा ना. आपल्याला असं मरण धरणं माणसाच्या जातीले नवऱ्याले मारणं खरंच चांगलं वाटते का हो माय रश्मी? काही सांगतो बापा काय माय व बापा कल्ले. अहो मग त्या नवऱ्याला तर मला मारू द्यायला पुरलं. एवढीच तू नवरा नवरा करून राहिली. त्या नवरा काय देवासारखा आहे काय? हो बा लय असतो नवरा देवासारखा हाय. तुला कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे. वरतून तर तुला मारतही नाही, तर वेगळी गोष्ट आहे. इथं त्या नवरा स्वतः कमावते, स्वतः नाही कमवत. जे तू घरी आणतो ते विकून तो दारू पेते. दारू पिऊन आल्यावर तुलेच मारते, जीवाला मारण्याचा प्रयत्न करते. आता मंगाशी मी आली म्हणून तुला कुठं जायचंही काम नसतं पडलं, कुठं प्याचंही काम नसतं पडलं, माझ्या घरात मेली असती आणि लोकांना माझ्या नावाची बोंबाबोंब केली असती. काय रश्मीच्या घरी होती रश्मीनं मारली, रश्मीच्या घरी होती रश्मीनं मारली. आता कसं आहे असं आहे ते. म्हणून तुला सांगून राहिली असा विचार नको करत जाऊ. असा विचार नाही ठेवायचा. व माईचा माणूस तर माहिती आईच्या माणसापेक्षा लय बेकार आहे. काय वर्ष मी खरंच बाई माय भल्ल मन निघून गेलं हो बापा. असं वाटते का काही जगण्यात अर्थ नाही राहिला आता. काही कोणाला त्रास नाही द्यायचा. ह्या पेते याला पिऊ द्या, एकट्याला राहू द्या, याची शकू द्या, पोरीले घेऊन जाव, पोरीले वाऱ्यावर नाही सोडाव, स्वतःही जीव देऊन द्या, पोरीलाही जीव देऊन द्या. काय करतं नाही ह्या जन्मात सुख भेटलं. मी तर देवाला म्हणतो का मला जन्मच नको देऊ बाबा. मनुष्याचा कोणताच जन्म नको देऊ मला. तंग आली मी, तंग झाली पुरी. मला नाही राहायचं आहे आता इथं. हात पैसाने झिजून गेले माय. नाहीतरी मला खाण्यापिण्यानं मराच लागते. त्याच्यापेक्षा उद्या मरायची, परवा मेरायची, झुरत मेल्यापेक्षा डायरेक्ट मरायला पुरते ना माय. काय माय कळले हो बापा. हा विचार कर ना. तूही कामाला जाय, पोरीलाही कामाला नाही. तिले शिकव, चांगली शिकव. किती दिवस राहन त्या मागं हे दुःखाचं जीवन? किती दिवस गरीबी राहन? 10 ते 15 महिने राहन, वर्ष राहन, 5-6 वर्ष राहन. तुला ढोरासारखे कष्ट करावं लागन 5-6 वर्ष. असं काहीतरी अशी एखादी पिन हातात बनवून ठेव. तर नवरा तुला दबलाच पाहिजे. पण तू नवऱ्याला नको भेट जाऊ, नवरा तुला भेला पाहिजे. अब तू न त्याच्या हातात 2-4 वेळा मार खाल्लाय का नाही? तुला त्याच्यावर काहीच हे नाही उचललाय. तुला त्याच्यावर म्हणजे तू त्याला रागवतच नाही, काही त्याला भांडतच नाही. तू जसा करतो त्याला तसं करू देतो. त्याच्यामुळे तो डोक्षार बसलाय. म्हणून मी तुला सांगून राहिली का त्याचा विचार नको करू. तू फक्त तुझा विचार कर. जसं तुला इथं मारते तू त्याला तशी मार. एकदम गच्ची पर्यंत येऊ देणं, एकदम चाकून आपल्यावर वार करू देणं, एवढ्यापर्यंत डोक्यावर बसूच नाही द्यायचं. काय करायचं काय नाही करायचं बरोबर हुशारीत राहायचं. काय करू शकते काय नाही करू, काय कमजोरी आहे हे सगळं लक्षात ठेवायचं. तेव्हा कुठं बाई हे जे जीवनाची डोर आहे परिवाराची, नवऱ्याची, संसाराची, हे समोर कशी जायन, सुखातून दुःखात, दुःखातून सुखात कशी जाईन हे आपल्यावर डिपेंड करते आता. म्हणून ढोरासारखे कष्ट कर, एक दिवस नक्कीच सुखी होशील. माय मग तू इथं बाबा ढोरासारखे कष्टच करतो बापा. मग तू तर सुखी नाही झाली ना. कोण म्हणते मी गरीब आहे? एका गोष्टीने सुखी झाली. माझ्या नवरा कधीच हात नाही उचलत आणि माझ्या पुढे जात नाही. पेते खाते चुपचाप झोपला लायते आता.
हो, फालतूची बडबड करत नाही आणि शिव्या देते, चुपचाप झोपला राहते. त्याला म्हटलं हे कर ते करते, अर्ध्यातले अर्धे पैसे आजकाल मला आणून देऊन राहिला. जरा जरा गरिबी दूर होत चालली, एकदमही नाही झाली पण पहिल्याच्या पेक्षा लय बरं आहे बापा. त्यासारखीच माया रोना होता पहिले, नुसतं रडो मी, काही नाही. खंबीर झाली मी स्वतः आणि आता मी तुला तेच शिकवण देत आहे. अशी करशील तर टिकशील, नाही तर बस बाई, तुला उद्या मरायचं आताच मरण येते. बरोबर आहे हो माय रश्मी, ते वालं खरंच ना माय. तू ना माया मनातलं दुःख असं ओढून घेतलं आणि माया मन हलकं केलं. नाही आता मला असं वाटते का नाही गड्या, कोणी आपल्याला सहानुभूती देत आहे असं वाटते का? नाही नाही रश्मी, ती गोष्ट बरोबर आहे हो बापा. आता मी कामाला जातो, कष्ट करतो, मेहनत करतो, नाही का? समजलं मला आता कसं राहा लागते. झाशीची राणी राहा लागते, महाकाली व्हा लागते, एक अद्भुत शक्ती अंगात आणा लागते. बरं सोड, निघ त्याच्यातून. मी माझ्या घरी हे करतो, वाण करतो. तू वाण कर. आपण काय, मी टिकल्याच्या डब्या वाटतो आणि तू शॅम्पूच्या पुड्या वाट. दोघी जणी सोबत वाण करू, हे मंदिरात करू. माये घर धरणी आहे, तुझे घर धरणी आहे. आपण मस्त मंदिरात वाण करू. मस्त तिथं तुझी साडी घालतो एखादी नवीन, नसून त्याजवळ तर माझ्या जवळची घालतो, मी नवीन साडी घालून वाण उरकवून टाकू आपण आणि मग मस्त सोबत कामाला जाऊ. शिकवतो मी तुला आता कसं राहा लागते आणि कसं नाही राहा लागत. थकली बाबा, सायकल चालू चालू मुन्नी, मस्त मजा आली हो बाबा, मस्त मजा आली. हा पिंकी ताई, अजून चाललं हो ताई, अजून पैसे मागू आपण, अजून जाऊ. नाही नाही मुन्नी, अर्ध्या तासासाठी आपल्याला सायकल घालायला नाही पुरत. आता कसं घेऊन घेतली मी ना, जाऊ दे आता आपण दुसरं काम करू. चल बरं, ठीक आहे ताई. एक मिनिट, मी काय म्हणतो काजल काकू, आपण नाही काय फक्त स्टँडर्ड लोकांना आपल्या घरी हळदी कुंकाला बोलवायचं, अशा गावठी आणि भिकार चोट लोकांना आपल्या घरी बिलकुल हळदी कुंकाला नाही बोलवायचं. याची काय लायकी आणि काय अवकात आहे आपल्या घरी हळदी कुंकवाला यायची? याची काहीच लायकी नाही आहे. हे तर आपल्या नखाची बराबरी नाही करत. मग नाही ते काय, अव कोण भिकार चोट लोकांना बोलावते? अव ते ज्याची कपडे घालायची सोय नाही त्या लोकांना आपल्या घरी कसं बोलावणार आहे? हळदी कुंकू म्हटलं तर हळदी कुंकू मध्ये नवीन साडी, मस्त साज शृंगार, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. आणि कुठे गेले भिकारी आणि कुठे गेले ते गरीब लोक, त्यांचा वास सुद्धा येते. शी बाई, मला तर खूपच राग येतो त्यांचा. कुठे गा अवकात नसलेल्या लोक, अवकात आणि लायकी नसलेल्या लोकांना आपल्या घरी कुठे मी हळदी कुंकाला बोलवायला नाही येईल ग तुला. होड, फक्त आणि फक्त पैसेवाले आणि स्टँडर्ड, म्हणजे आपल्या लेवलची नाही ग, यांच्या लेवलचे काय ग? हे कोणत्या कामाचे? हे फक्त आपल्या घरी फरच्या पुसायचे आणि भांडे घासायच्या कामाचे फक्त, आणि धूळधाळ झटकाच्या, बाकी नाही. हळदी कुंकू लावायला पैसेवाले हवे. आणि यांनी आपल्या घरचं वाण द्यायला पुरते काय? हे वाटतं तिकडे शॅम्पूच्या पुड्या, टिकल्याच्या डब्या, अजून काय वाटतं बाबा? 5-5 रुपयाचं ते काही, 5-5 रुपयाचं काही माय, 1-1 रुपयाचं हो ना काकू, ते शॅम्पूच्या पुड्या. म्हणजे काय परिस्थिती आहे यांची? अगं तू थे म्हणतो, था नाही का माय, कुकाच्या डब्या. आट्याण्याची भेटते का, 1 पैशाची भेटते का, किती पैशाची भेटते तर माहिती मले. त्या टक्के वाटत निरंजन्या, त्या निरंजन्या असतात मस्त. काय माय, त्याच्या घरी झाले एक कपडे घाणेरडे होते. शी, अशा अवकात नसलेल्या लोकांना कोण बोलावते ग? शी, बघायचं पण नसतं त्यांना. हो हो, तुम्हालाच म्हटलं, डोंबडीले आणि ते बुडीले, फाटल्या कपड्याचे, फाटल्या धोत्राच्या. बेडूक, कोंबडी, काय नाही डबल म्हण, काय काय? ए शी, वास येतोय ग तुझा, लवकर निघ इथून. तुला कोण काय म्हटलं? निघ इथून लवकर. अव वाकई गुंडे, 10-10, 15-15 दिवस बिना आंघोळीची तू राहणारी, भुरा टांगाचा वास तुझ्या येते सळल्या वांग्यावानी, आणि तू म्हणे ते शहाणपणा शिकून राहिली काय? एवढं सर्व जे आता तुला पोती पुराण, जे तुला एवढे ग्रंथ वाचले नालायकीचे, नालीतल्या किडेसारखी तुझी जी जबान चालली गरीब लोकांवर, ते तू काय म्हणे? हा तुम्हीच म्हणे. म्हणजे तुला आम्हालाच म्हटलं ना ते? नाही आम्हालाच म्हटलं ना? म्हटलं ना तुला आम्हाला? नाव घेऊन म्हटलं काय आम्ही तुमचं? पिंकी आणि मुन्नी यांना म्हटलं म्हणून आम्ही असं म्हटलं का? अवसटवे, शिन्नाल तोंडे, तुला सांगून राहिली मी, जास्त आगावचं बोलायचं नाही, जास्त शानपणा दाखवायचा नाही. दोघीची काय लायकी आणि काय अवकात आहे हे इथं सांगू नका. अव धगड्याच्या भरोशावर तुम्ही जगणार आहे? इथं आम्हाला सांगून राहिलं का? अव इथं आम्हाला चटणी भाकर मोलाची आहे, तर आम्हाला चालते, आम्ही माती सोबत आमची भाकर खाऊ. मातीतले माणसं आहे आम्ही, आमच्या अंगाचा वास नाही येत. तुम्हाला पैशाची गरमी चढली आहे, तुमच्या अंगाचा पैशाचा वास येते, समजलं काय? आणि पैशाची घमंड इथं नको दाखवू. त्या घरची तू राणी असशील, पण माझ्यासमोर तू नालीतली किडा नाही, त्याची लायकी नाही करत तू, बरोबर समजलं काय? आणि आम्हाला काय तू वाणाच्या गोष्टी सांगून राहिली? तुमचं 10 रुपयाचं वाण असन काही कामाचं नाही, आमची 1 रुपयाची मेहनतीची वाटिका शॅम्पू, जे आम्ही वाणात वाटत असन, जे काही वस्तू वाटत असन, ते आमची मेहनतीची आहे, कष्टाची आहे. जर लोकांना दिली ना तर लोक वापरते. तुमचं काय फक्त दिखावा. आम्ही मोठे आहे मोठे. अहो जो दाखवत असते ना तो कधीच मोठा नसते, कधीच श्रीमंत नसते. जो नाही दाखवत तोच श्रीमंत असते. माणूस पैशाने नाही आणि मनाने श्रीमंत लागते. पैसा हर ठिकाणी कामी नाही पडत, समजलं काय? आणि हे जे तू एवढा ऍटिट्यूड पणा, ओव्हररिएक्ट दाखवून राहिली, हे सारं तुझ्या समोर येणार आहे, समजलं काय? हे जे पिवळे केस आहे ते वाले, त्याच कलर मध्ये तू होणार आहे. आणि तशीच मरणार आहे. लोकायले कोपू नको. तू कुठतं लोकायले काय माहिती? सुक 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 सुक.
अय बाल्लर तोंडे, तुझे नाव घेऊन म्हटलं काय? नाही तुझे नाव घेऊन म्हटलं काय? शिन्नाल सटवी आणि एवढ्या रंगाची आम्हाला बोलून राहिली तू. हे जे तू आता काही बोलली, काय काय म्हणजे आम्ही तुला नाव घेऊन बोललो का? तुला म्हटलं काय आम्ही? तू गरीब आहे काय? नाही हाय काय तू गरीब? तू भिकार चोटाय? भिकारी आहे तू? नाही हाय काय सांग ना. नाही आहे, मी तर श्रीमंत आहे. मी श्रीमंत आहे. मी स्वतःला गरीब म्हणत नाही. मेहनतीने कमावतो, कष्टाने कमावतो, ह्या हातावर कमावतो, ह्या हातावर खातो. ना मला झगडा आहे, ना नवरा आहे, ना मामा मायले झगडा आहे. आम्ही मेहनतीने कमावतो, मेहनतीने खातो. तुमच्यासारखे काम आमचे नाही आहे, म्हणून आम्ही श्रीमंत आहे. मी तुला सांगून राहिली, हगीत रात जाय. एखाद्या दिवशी अशी चिरून टाकन ना, तर कोणाला लक्षात नाही राहीन का पिंकी नावाची पोरगी होती कुठं गेली. अशी वॉन्टेड आणि अनोन करून टाकन. तुला समजलं का? आजच प्लॅन बनवला होता. कायचा? पतंगीच्या मांजाने तुमच्या दोघीचा असा नड्डा कापून तुम्हाला इथं सोकू घालून तिकडे ते इथं मटण बनवून शिजवून खायचा. पण ते म्हणते ना, वेळ आली होती पण काळ आला नव्हता. हे अशासारखी गोष्ट झाली. मांजाच दुकानातले संपून गेले. मांजाच विकत आणायचा राहून गेला आणि हिच्या घरचा मांजा होता हिच्या आईनं फेकून दिला, म्हणजे जाळून टाकलं. म्हणून तुम्ही इथं दिसून राहिले तर कधीच तुम्ही गचकल्या असत्या. म्हणून अगाऊचा शहाणपणा इथं आम्हाला तुम्ही सांगू नका. तुमची काय लायकी आहे, काय अवकात आहे, हे आम्हाला इथं सिद्ध करू नका. आणि सिद्ध करायची गरज सुद्धा नाही. आमची तुम्ही कायचीच बराबरी करू शकत नाही. म्हणून तोंडानं लबाडे कष्ट करू नका. अहो काय होत असते ना काजले, तुला सांगू काय मी डोमळ भसके. कसं असते ना, आपण दुसऱ्यासाठी गड्डा खणतो का नाही? त्या गड्ड्यात आपणच जाऊन पडत असतो. म्हणून कधीच आहे दुसऱ्याच्या पहिले आपला स्वतःचा विचार करावा. तर मी तुला काय सांगून राहिली होती कडे? मी तुला हे सांगून राहिली होती, झाडाखाली तुम्ही हे पाटलीन उभी होती, हे भुरी, हे भुरगांडी हे होती ना उभी तिथं. हे तुम्हाला वाट सांगून राहिली होती. तुम्ही ते रात नसते का सैनिक, सैनिक होय हे तुमचे, म्हणजे तुम्ही हिचे सैनिक होय. तर हे सांगून राहिली होती ना का पिंकीला आपण मारू, पिंकी सायकल चालून राहिली होती, मांजा लावू, असं करू, लेकराचा सहारा घेऊ. हे सगळ्या गोष्टी आम्ही लपून लपून ऐकल्या होत्या. आम्ही तेव्हापासून मी वाटच पाहून राहिली होती. तुम्ही कधी मांजा आणता, कधी तुमचा खेळ रस्ता, आम्ही लय वेळची वाट पाहून राहिली होती. इलाही सुरक्षित ठेवलं तर मी सुरक्षित होती. ते म्हणते ना का ज्याच्यासाठी आपण गड्डा खणतो त्याच्यात आपणच जाऊन पडत असतो. तसंच आज झालं असतं. म्हणून तिरडी माई नसती झाली. तिरडी आज तुमची सजली असती ना, तुम्ही मसनात गेल्या असता. समजलं काय? आणि जेवढा तुम्ही स्वतःला जास्त लेखता तेवढा आम्ही स्वतःला कमी लेखत नाही. जसं तू माराचा विचार ठेवतो, आम्ही उडवाचा विचार ठेवतो डायरेक्ट. समजलं काय? ओके भिकार चढ बाय. भगवान के पास देर है अंधेर नहीं. सटवी शिनाल काय म्हणतो? मी घेणार आहे यायले. असे तर मी असे आलू पालू झालू